साहित्य समीक्षा या विषयातील पहिला जो घटक आहे समीक्षा, संकल्पना आणि स्वरूप या घटकाविषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. समीक्षेचं स्वरूप समजावून घेण्यासाठी त्याच्या विविध व्याख्या आणि त्याच्या संकल्पना स्पष्ट होणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण समीक्षेची संकल्पना, स्वरूप, त्याच्या व्याख्या, समीक्षेचं प्रयोजन या विविध घटकांचा इथे अभ्यास करणार आहोत. मराठी वाङ्मय व्यवहाराला प्राचीन असा इतिहास आहे आणि या वाङ्मय व्यवहारा इतकाच प्राचीन इतिहास समीक्षा व्यवहाराचा असल्याचेही दिसून येते. टीका, अभिप्राय, मूल्यमापन, रसग्रहण, मीमांसा, परीक्षण, समीक्षण, परामर्श इत्यादी नावांनी समीक्षा ओळखत असल्याचे दिसते. मराठी साहित्य क्षेत्रात विपुल प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाल्याचे व तितक्याच विपुल प्रमाणात समीक्षा लेखन होत असल्याचे दिसून येते. सर्व साहित्य प्रकारांप्रमाणेच समीक्षेचे साहित्य क्षेत्र व्यापक होत असल्याचे लक्षात येते. साहित्यातील नवप्रकारांच्या निर्मितीबरोबरच समीक्षा क्षेत्रातही अनेक अंगांनी मंथन होऊन नवनवीन दृष्टिकोन, चर्चा, चिकित्सा, नवीन समीक्षा पद्धतींची ओळख समीक्षा क्षेत्राला होऊ लागल्याचे दिसून येते. आज मराठी साहित्य विश्वातही अनेक नामवंत, विचारवंत समीक्षकांनी नवनवीन समीक्षा पद्धतींचा परिचय, तिच्या मर्यादा व सामर्थ्य स्पष्ट केल्याचे दिसून येते. समीक्षा म्हणजे साहित्याविषयीचे साहित्यच, म्हणजे लेखक, साहित्यकृती, वाचक या तीन घटकांचे व त्यांच्यातील परस्पर संबंधांचे विवेचन करणारे लेखन असून साहित्यकृतीचे स्वरूप, विश्लेषण, मूल्यमापन, मूल्यमापनाचे निकष यांचा समावेश समीक्षेत होत असल्याचे दिसते. साहित्य प्रकार, अर्थ, आशय, अभिरुची, वाङ्मयीन ज्ञानक्षमता, साहित्य समीक्षेतील विविध संज्ञा, समीक्षा पद्धती, साहित्य व समीक्षा यातील संबंध, संस्कृती या सर्वांचा समावेश समीक्षेत होताना दिसून येतो. लेखकाचा विचार करताना भूमिका, दृष्टिकोन, समाज, संस्कृती, विचारप्रणाली, काळ इत्यादी गोष्टी, तर वाचकाचा विचार करताना संस्कृती, समाज, काळ, वर्ग इत्यादींबरोबरच त्याची अभिरुची, साहित्यिक क्षमता देखील समीक्षक समीक्षा लेखन करत असताना समोर ठेवत असल्याचे दिसून येते. लेखकाचा विचार करताना निर्मिती प्रक्रिया, समाज, त्याचा साहित्यकृतीशी असलेला संबंध लक्षात घेतल्याचे दिसते. तर वाचकाच्या बाबतीत आस्वाद साहित्यकृतीला वाचकाचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेतल्याचे दिसते. तसेच साहित्यकृतीच्या संदर्भात साहित्य प्रकार, आशय, सौंदर्य मूल्य, कालखंड इत्यादी गोष्टी समीक्षक लक्षात घेताना दिसून येते. साहित्य व्यवहाराचे संतुलन कायम ठेवणे, सर्जनशील साहित्याला दिशा देणे, साहित्यकृतीच्या आकलनासाठी साधने पुरवणे इत्यादी कार्य समीक्षेचे असल्याचे सर्जनात्मक साहित्याप्रमाणेच समीक्षात्मक साहित्यही महत्त्वाचे ठरत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात विविध रूपी ठसा उमटवणारी समीक्षा कशी विकसित होत गेली, तिचा उगम कसा झाला, हे पाहणे क्रमप्राप्त ठरते. समीक्षेची संकल्पना. सम आणि इक्ष या दोन पदांनी मिळून समीक्षा हा शब्द तयार होऊन सम म्हणजे समप्रमाणात सर्वांगीण दृष्टीने न्याहाळणे व इक्ष म्हणजे पाहणे. सम अधिक इक्ष बरोबर समीक्षा. म्हणजेच एखाद्या गोष्टीकडे योग्य प्रकारे सर्व बाजूंनी डोळसपणे पाहणे, न्याहाळणे असा या शब्दाचा अर्थबोध होतो. हिंदी भाषेत समीक्षेसाठी प्रचलित असलेला आलोचना या शब्दाचाही अर्थ आलोचन, सर्व बाजूंनी पाहणे असाच होताना दिसतो. समीक्षा या शब्दाला इंग्रजीमध्ये क्रिटिसिझम असे म्हणतात. क्रिटिसाइज या शब्दाचे मूळ असणाऱ्या ग्रीक या शब्दाचा अर्थ एक्झामाइन किंवा चाळणी लावणे, कसोशीने परीक्षण करणे असा आहे. क्रिटिसिझम या शब्दाचा आधुनिक वापरात विश्लेषण आणि मूल्यन हे दोन्ही अर्थ स्थिरावलेले आढळतात.
जेव्हा समीक्षेच्या प्रक्रियेमध्ये विश्लेषण व मूल्यन या दोन्ही प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. समीक्षा या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून टीका ही संज्ञा ही रूढ असल्याचे आढळते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात नवसाहित्याच्या कालखंडापासून टीका व टीकावर टीकाकार या संज्ञेऐवजी समीक्षा आणि समीक्षक या संज्ञांचा वापर होऊ लागल्याचे दिसते. टीकते गमते अर्थ अनया, म्हणजे ज्या विवेचनाने अर्थ स्पष्ट करण्यात येतो त्यास टीका म्हणतात. परंतु टीका या शब्दाशी दोष दाखवणे असा अर्थ निगडीत झाल्याने त्याचा वापर टाळण्याकडे अधिक कल झुकलेला दिसतो. संस्कृत वाङ्मयाशी संबंध असलेली परिभाषा म्हणजे मल्लिनाथी टीका देखील शब्द, अर्थ, अन्वय यावर भर देणारी असल्याने टीका व्यवहाराचा संकोच होऊन टीका ही संज्ञा मागे पडल्याचे दिसते. समीक्षा म्हणजे समतोलपणे अवलोकन करणे, समदृष्टीने पाहणे या अर्थाने समीक्षा विकसित होत गेल्याने व समीक्षेच्या व्यापक क्षेत्राची कल्पना विकसित होत गेल्याने समीक्षेच्या व्यापक असल्याने समीक्षा आणि समीक्षक हीच परिभाषा आधुनिक काळात स्वीकारणी असल्याचे दिसते. साहित्याचा प्रसार व्हावा, साहित्यकृतीचे योग्य प्रकारे मूल्यांकन व्हावे, साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, साहित्याचे आकलन सुलभ व्हावे, साहित्यकृतीतील गुणदोषांची चिकित्सा व्हावी, साहित्यातील गूढ रहस्यांचा शोध घेता यावा, साहित्यकृतीची बलस्थान